कारण सर्व लोक यायला बघतात ना, महिला गोरगरीब आणि नर्सेस चांगल्या पद्धतीने काम करायला बघतात. म्हणजे डॉक्टरचे तुम्ही नियंत्रण ठेवा ना. उद्या पेशंटला काय झालं तर काय करणार तुम्ही? मला सांगा, पेशंटला काय झालं काय करणार त्याची जबाबदारी? आता शिकाऊ मुली पण असल्यासारखे त्यांची जबाबदारी कोण घेणार? तुम्ही घेत असला तर सांगायला की लोन सरी द्या की आम्ही घेतो की इतर जणांना ज्याचा रोल नाही त्या लोकांना आपण तपासण्यासाठी ठेवलो केलं. काय कॉम्प्लिकेशन झाले गोळ्यामध्ये ह्याच्यामध्ये? अहो मोकळं सोडून मग त्यांना खूप असल्यासारखे ना कामं. तुम्ही त्यांना काय काम लावायचं म्हणजे ना, जी त्यांना येत नसेल तुम्ही ते कामं लावत बसले ना, त्यांना कोण करायला बघते? कसं त्यांची बाजू घेऊ नका म्हणताना तुम्ही बाजू घेऊ नका म्हणते. मॅडम इथे 2 डॉक्टर लागतात. एक प्रशासन सगळ्या गोष्टी हँडल करायला, ते काम मी बघेन. आणि दुसरं डिलेव्हरीसाठी गायनेकॉलॉजिस्ट एक कायमस्वरूपी इथं पाहिजे. तर गायनेकॉलॉजिस्ट जर मिळाला तर इथलं आणखी जास्त चांगलं सुरळीत होईल. आता हे सध्या ह्यांच्यावर आणि ऑनकॉल येत आहेत, त्यांच्यावर चाललंय का? 4 दिवस येतात, शुक्रवार शनिवार रविवार थोडासा कोणी नाहीये, त्यांना त्यांची उपडी तुम्हाला एक आहे का नाही? तिथंच आहे का? तिकडचं काम इकडे घेतलं गायनेकॉलॉजिस्ट पाहिजे. हा मग ते सांगायला ना तिला मी, म्हणजे माझ्यासोबत एक गायनेकॉलॉजिस्ट दिला तर डिलिव्हरी सीझर सगळं करतील आणि बाकीचं सगळं मी बघेन असं पाहिजे. कारण एकावर होत नाही, त्यांना लोड पडतो किंवा मी एकटी केली तर मला ते शक्य नाही. तो 2 पाहिजे. नमस्कार. आज या ठिकाणी आपण बघतो की प्रभाग 15 मध्ये ज्या ठिकाणी ज्या नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत, मी स्वतःहून व्हिजिट देत आहे आणि फिरत आहे, पाणी करत आहे. आणि आपल्यासोबत सर्व माझे झोनचे अधिकारी म्हणा, लाईट विभाग म्हणा, वॉटर लाईन विभाग म्हणा आणि जेडो म्हणा, त्या माध्यमातून आम्ही सर्वजण व्हिजिट करत आहे. ज्या ठिकाणी डफरिंग हॉस्पिटल त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणे लोक, सगळे गोरगरीब लोक यायला बघतात. त्या भागामध्ये अनेक महिन्यापासून थोडेफार डॉक्टरची नीट व्यवस्थित सोय नसल्यासारखी चेकअप साठी वगैरे त्या ठिकाणी सुद्धा जाऊन आपण वीणा पवार मॅडमला यांना सूचना दिली, माने मॅडम यांना, की डॉक्टरची लवकरात लवकर इथे सोय व्हायला पाहिजे आणि महिलांना चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट दिली पाहिजे. मॅडमने सुद्धा म्हणले की आपण प्रस्ताव पाठवले केले, तेही मान्य करून घेऊया म्हणून सांगितले. आणि हॉस्पिटलच्या बाजूचा जो आजूबाजूचा जो परिसर आहे, आता आपण बघतो की एवढा चांगला पवित्र महिना श्रावणी चालू झालेला आहे. त्या ठिकाणी आपलं महादेवाचं लिंग असल्यासारखं आहे. त्या भागामध्ये एवढं मोठं घाणीचं साम्राज्य झालेलं आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपण व्हिजिट घेऊन ते सगळे पाहणी करून त्या ठिकाणी सुद्धा सूचना दिल्या की फडशीकरण वगैरे, ड्रेनेज वगैरे ते कामं करून जे आजूबाजूचे गवत वगैरे वाढलेले आहेत तेही काढून घेण्यामध्ये यामुळे सूचना आपण दिलेल्या आहेत. आणि आपण बघतो की हे गोयल वगैरे आपले जे आहेत खूप मोठ्या प्रमाणे जे आपले नागरिक आहेत, मतदारसंघ वगैरे समस्या नागरिकांच्या बघायला गेलं तर वॉटर लाईन, ड्रेनेज म्हणा, त्यात जास्त लोकांच्या समस्या राहायला बघतात ना. आणि रस्ते म्हणा, लाईटचे म्हणा, आणि ज्या काय आपण जिथल्या त्या सूचनानुसार मी नागरिकांचे काम करून देत आले ते होणारच आहेत. आणि आता सुद्धा आपले सर्व अधिकारी आहेत ते चांगल्या पद्धतीने काम करायला बघतात. काय नाही, प्रशासनाचे जे माझे जे झोनचे जे अधिकारी आहेत ते मला नेहमी सहकार्य करायला बघतात. मी जेव्हाही कॉल करते ते माझ्यासोबत सतत यायला बघतात. कारण की आपण जे अधिकारी ऐकत नसेल आपण त्यांना धारेवर घेणं, आपलं काम करून घेणं, ते माझी पद्धत वेगळी असल्यासारखी आहे. पण माझ्यासोबत जे अधिकारी आहेत, मी एका कॉलवर कॉल केले ते त्यांचे कामधाम सोडून मला जास्तीत प्राधान्य देऊन जे नागरिकांचे जे सुखाचे हिताचे असल्यासारखे आहेत ते आम्ही काम करत आहे. आता सध्या साईट व्हिजिटवर सर्व अधिकारी एका कॉल मध्ये आलेले आहेत. डफरिंग हॉस्पिटल म्हणा आणि शंकरराव चव्हाण पुतळा त्या भागामधले व्हिजिट दिलेले आहे. तिकडचे करून झाले. आता सुप्रिया पावभाजी त्या भागामध्ये व्हिजिट करून अजून जे माझे प्रभाग आहेत, लक्ष्मी चाळ म्हणा, प्रत्येक प्रभागामध्ये आता थोडीफार व्हिजिट देत आहे. जे आता माझे जे निधी आलेले आहेत त्या माध्यमातून आम्ही रस्ते वगैरे शिकवत आहेत नागरिकांच्या. स्मारकाचा जो विषय आहे, शहरातले स्मारक सगळे त्यांचे काय दुरावस्था वगैरे झाले? हो, आपण बघायला बघतो की स्मारक जे आहेत, आपल्याला एवढा मोठा जो निधी जे आहे की माझ्या प्रभागामध्ये अनेक महापुरुषांचे स्मारक असल्यासारखे आहेत आणि त्याला एवढा मोठा कमी निधी दिलेला आहे की आता तो सध्या बघायला गेलं तर निधी कमीच पडलेला आहे. निधी त्या ठिकाणी फक्त 10 लाख रुपये दिले आहेत. 10 लाखामध्ये अनेक पुतळे म्हणा, हे म्हणा, सुशोभीकरण होत नाहीयेत, रंगरंगोटी म्हणा. आणि त्या महापुरुषांसाठी आपण म्हणायला गेलं तर ह्याला निधी खूप मोठ्या प्रमाणामध्ये द्यायला पाहिजे. आम्ही महापौरांना सुद्धा म्हणा, आयुक्तांना सुद्धा मी पत्र देणार आहे. आणि ह्याला आपण परवाच बघतो की अहिल्याबाई होळकरची जयंती झाली, त्या परिसरामध्ये आम्ही गेलेलो होतो. मग
बघितल्यानंतर ना तिथल्या अवस्था जो झालेले जे कारंजा जो यायला बघतो ते चालणी वगैरे सगळे बाजूचे धोकादायक झालेले आहे. पुतळ्यांची अवस्था व्यवस्थित नीट नसल्यासारखी आहे. रंगरंगोटी व्यवस्थित केली पाहिजे आणि जे कॉलम आहेत ते सगळे हालायला बघतात, ते चांगल्या पद्धतीने नीट झालेले नाहीत. आता मी अधिकाऱ्याला ते सूचना दिलेली आहे आणि 5 स्टेडियमला पण गेलेले होते. तिथं पण स्विमिंगचं जे करार आपल्या महापालिकेने दिलेलं आहे तेही तिथली अवस्था बघितली की ते पण करारावरचं दिलेलं सामान ते पण चांगल्या पद्धतीने डेव्हलप करतात का नाहीत ते बघितले. आणि पार्कचे जे लोक आहेत त्याही लोकांची समस्या जाणून घेतली. ते महापालिकेला दर महिन्याला 10,000 रुपये भाडं द्यायला बघतात. त्या लोकांना ही सोय केली पाहिजे आणि त्या लोकांना टॉयलेटची गरज होती, आपण ते उपलब्ध करून त्यांनी दिलेले आहेत. टॉयलेट त्या ठिकाणी बसवण्यात आले आहेत. अनेक माध्यमातून जे जे नागरिकांचे प्रश्न आहेत, किल्ला बागेचे म्हणा, इथेही वॉकिंगसाठी लोक खूप मोठ्या प्रमाणे यायचे. तिथेही जाऊन सर मी वॉकिंगचं लक्ष दिलं. त्याही नागरिकांना स्वच्छता वगैरे चांगल्या पद्धतीचे असल्यासारखे आता थोड्या दिवसामध्ये बेंच वगैरे थोडे जिमचे साहित्य वगैरे चांगल्या पद्धतीने व्हायला बघतील आणि बागेकडे मन आपण जास्तीत जास्त लक्ष घालणार आहे. आणि आतमध्ये जे नागरिकांचे एक म्हणणं आहे की रेडिओ सिस्टीम पहिला भक्तिगीत वगैरे राहायचे ते तसे नाहीयेत. खरं तर त्याला स्मार्ट सिटी सारखा आपला एरिया खूप मोठा असल्यासारखा आहे. तिथं वॉकिंग साठी जे लोक यायला बघतात त्यांचं मन रमण्यासाठी रेडिओ गरज असल्यासारखं आहे. एकच विनंती करायची आणि नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत आम्ही लवकरात लवकर सोडवून देते. एक नगरसेविका म्हणून त्यांनी गेले 15 वर्ष झाले नगरसेविका असल्यासारखे आहे आणि जनतेच्या सेवेसाठी जनतेसाठी मी दिन रात्र उपलब्ध असल्यासारखे. नागरिक केव्हाही फोन करू द्या, आम्ही त्यांच्या सेवेसाठी हजर आहे. Like, subscribe, click on the bell.